आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. श्रोतेहो, प्रसारित करत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे लहान मुलांमधील तिरळेपणा, डोळ्यांचे विकार आणि उपचार. कार्यक्रमामध्ये सहभाग आहे बाल नेत्ररोग आणि तिरळेपणा तज्ज्ञ डॉक्टर नेहा वानखडे यांचा. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आहे ज्योती हातेकर यांनी. तांत्रिक सहाय्य दिलं आहे बाळासाहेब खराटे यांनी. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सूरज गोळे. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं आहे गणेश ऑप्टिकल्स अकोला, वानखडे नेत्रालय. तोच अनुभव, तोच विश्वास, तीच काळजी आता नवीन जागेतही. लवकरच आपल्या सेवेत. नवीन पत्ता GMD मार्केटच्या बाजूला, रामनगर, अकोला. अधिक माहिती करता संपर्क 8379862010. डॉक्टर नेहा निलेश वानखडे, MBBS, DOMS, FGO, FPOS, बाल नेत्ररोग आणि तिरळेपणा तज्ज्ञ. वानखडे नेत्रालयाला उपलब्ध सुविधा: लहान मुलांचा अचूक चष्मा नंबर, लेझी आय निदान आणि उपचार, तिरळेपणाचे निदान, उपचार आणि शस्त्रक्रिया, लहान मुलांचा मोतीबिंदू निदान आणि उपचार, लहान मुलांचा नासूर निदान आणि उपचार, न्यूरो ऑप्थॅल्मिक सर्व्हिसेस. लवकरच आपल्या सेवेत, नवीन जागेत. नवीन पत्ता GMD मार्केटच्या बाजूला, रामनगर, अकोला. अधिक माहिती करता संपर्क 8379862010. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. श्रोतेहो, नमस्कार. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करते आहे. आज कार्यक्रमामध्ये आपण लहान मुलांच्या डोळ्यांचा तिरळेपणा, डोळ्यांचे विकार आणि त्यावरती काय उपचार आहेत यासंबंधी तुमच्या सर्व प्रश्नांचं आणि शंकांचं समाधान करणार आहोत. त्यासाठी आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये बाल नेत्ररोग तज्ज्ञ आणि तिरळेपणा तज्ज्ञ डॉक्टर नेहा वानखडे उपस्थित आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मॅडम. आपल्याला फोन कॉल येईपर्यंत सुरुवातीला मला हे सांगा की लहान मुलं जे आहेत तर त्यांच्या डोळ्यांच्या नेमक्या काय काय समस्या येतात? सर्वप्रथम तर लहान मुलांमध्ये सगळ्यात जास्त आढळणारी समस्या म्हणजे आहे दूरची दृष्टी कमी दिसणे. हा सर्वात मोठा बघितलेला आजार आहे. दुसरं सगळ्यात मोठं कॉमन कारण आहे, त्याला आपण म्हणतो लेझी आय किंवा अम्ब्लायोपिया, म्हणजे आळशी डोळा. हा दुसरा एक विकार आहे जो फार कॉमन आहे. याच्या व्यतिरिक्त बाकी पण बरेच आजार आहे, पण हे दोन मेनली सगळ्यात कॉमन आढळणारे कारण आहे. आणि तिरळेपणा तिसरं एक मेन जे आहे, याच्याशी संबंधित असतात बऱ्याचशा वेळेस, पण तिरळेपणा पण हा एक खूप कॉमन आजार आहे जो लहान मुलांमध्ये आपल्याला आढळून येतो. लहान मुलांचे हे तिरळेपणा किंवा हे सगळे जे विकार होतात त्यांना, तर ते नेमकं कुठल्या वयापासून आढळून येतात किंवा आपल्याला केव्हा लक्षात येतं की याच्या डोळ्यामध्ये काही प्रॉब्लेम असू शकतो? म्हणजे तसे तर लहान मुलांचे आजार आपल्याला जन्मतःही लक्षात येऊ शकतात. म्हणजे जसं बाळ जन्मल्याबरोबर सुरुवातीचे 2 ते 6 महिने या कालावधीत जर बाळांमध्ये काही त्रास असला जन्मल्याबरोबर, जसं कधी ICUमध्ये ॲडमिशन लागतं त्यांना, खूप म्हणजे कमजोर असतात जे बाळ, तिथूनच आपल्याला कधी कधी डोळ्याचे विकार सुरू होऊन जातात. पण कॉमनली 1.5 ते 2 वर्षापासून जर काही चष्म्याचे नंबर असेल जे लहानपणापासून असेल, तर तसे आपण 1.5-2 वर्षापासून आपण डिटेक्ट करू शकतो की त्यांना डोळ्याचे प्रॉब्लेम सुरू झालेले आहे. आणि त्या वयातच ते चेकअप जर झालं तर आपण पुढील ज्या समस्या आहे, मेनली जसं लेझी आय किंवा अम्ब्लायोपिया, हे फार प्रमाणात प्रिव्हेंट करू शकतो. आपल्याला कॉल येतोय, आपण आधी कॉल घेऊया. हॅलो. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र. कार्यक्रम आहे डॉक्टर. हां, हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम आहे, विचारा आपला प्रश्न. हा, नमस्कार मॅडम. मी वाशिम जिल्हा तालुका मंगळूरतून बोलतो, गोपाल हिवराडे. हां हिवराळे भाऊ, विचारा तुमचा प्रश्न. तर नेहा वानखडे मॅडमना नेताजी सुभाषचंद्र बोस प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. मला असं प्रश्न विचारायचा आहे की लहान मुलांचे खूपच डोळ्यांचे प्रॉब्लेम आजकाल येत आहेत. अगदी बाळ जन्माला आल्यानंतर त्यांना 4 वर्षांनी 5 वर्षांनी चष्मा लागतो. आणि ते सगळं
मोबाईलच्या माध्यमातून किंवा टीव्हीच्या माध्यमातून जास्त पाहण्यामुळे होते हं, असं आपण बोलतो सहसा. हं. त्या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल? नाही, मोबाईल हा एक खूप मोठं कारण आहे लहान मुलांमध्ये डोळ्याच्या ज्या समस्या निर्माण होतात ते एक कारण आहे. म्हणजे आपण जर असं पर्सेंटेज वाईज जर बोलू तर 70 ते 80% केसेसमध्ये हे खूप मोठं कारण आढळलं जातं. पण त्या व्यतिरिक्त पण दुसरं एक खूप मोठं कॉमन जे आहे कारण ते आहे जे मुलं खूप कमी वयात जन्मलेले असतात. जसं 7व्या-8व्या महिन्यात जर डिलिव्हरी झालेली असेल तर तसे जे एकदम कमजोर जे बाळं असतात त्यामध्ये पण हे डोळ्याचे आजार खूप लवकर डिटेक्ट होतात किंवा लवकर आढळणं सुरू होतात हे सगळे त्रास, चष्म्याचे नंबर वगैरे. तर मोबाईल तर हा एक मोठा कारण आहे, पण त्याच्या व्यतिरिक्तही बाकी कारण राहतात, पण मेनली मोबाईल हा खूप मोठा कारण आहे. दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे मला हं. की या मुलांनी मग आपली दृष्टी जाऊ नये किंवा नजर कमी होऊ नये म्हणून कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे? सर्वप्रथम तर चष्मा रेग्युलरली वापरणे हे सगळ्यात मोठं आहे. दुसरी मेन आहे रेग्युलर चेकअप. कसं असते की बरेच वेळेस दोन्ही डोळ्याचे नंबर सारखे नसतात. कधी एका डोळ्यात मोठा असते, दुसऱ्या डोळ्यात कमी असते. तर त्यासाठी त्यामुळे अम्ब्लायोपिया डेव्हलप होऊ शकते किंवा लेझी आय डेव्हलप होऊ शकते. तर त्यासाठी आपल्याला त्वरित त्याच्यावर इलाज सुरू करणं गरजेचं असते. कारण अम्ब्लायोपियाची ट्रीटमेंट ही मोठं झाल्यावर सहसा होत नाही. नवीन टेक्नॉलॉजीज आहे, पण तरी त्याचे रिझल्ट इतके चांगले नाही भेटत जेवढे आपण लहानपणी जर त्याची ट्रीटमेंट सुरू केली. म्हणून रेग्युलर फॉलोअप हे खूप महत्त्वाचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जसं मायनस नंबर ज्यांना मायोपिया आपण म्हणतो, ज्यांना जास्त असतो, त्यांनी रेग्युलर रेटिनाचं चेकअप हे केल्या पाहिजे. जेणेकरून आपण पुढील जे होणार आहे, म्हणजे भीती ही असते की त्यांची नजर तर नाही जाणार, डोळ्याला काही विकार तर नाही होणार, हीच आपली भीती असते. तर त्यामुळे जर आपण रेग्युलर चेकअप म्हणजे रेग्युलर चेकअप जर ठेवले किमान 6 महिन्यातून एकदा तरी, तर आपण पुढील जे प्रॉब्लेम्स निर्माण होतो ते आपण टाळू शकतो. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद तुमच्या सहभागासाठी. मॅडम, आपण बोलत होतो की ह्यांना ज्या डोळ्यांच्या समस्या येतात तर त्याविषयी तुम्ही सांगत होतात. जसं मी म्हटलं की अगदी लहान जे जन्मलेले बाळं असतात त्यामध्ये ग्रोथ त्यांची पूर्ण झालेली नसते. त्यामुळे काय होते की आपण फोन कॉल घेऊया. ओके. हॅलो, हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हो मॅडम. हा, बोला. आम्ही बुजुर्ग म्हणून मॅडम. बरं बरं, काय नाव आहे आपलं? बलराम श्रीजात. बरं, आपला काय प्रश्न आहे? आमचा नातू फार जरा चिडचिड करत आहे. म्हणजे शाळेत जात नाही ना, काही नाही जात, ओरड राहतो. त्याला डोळ्यांविषयी काही समस्या आहे का? नाही, पहिले वर्गात टाकला इंग्लिश शाळेत नाही. हा, तुमचा नातू खूप मोबाईल पाहतो का? नाही, आता पाहिजे इतकी दिवस नव्हतं, आता पाहिजे मोबाईलचे. हा, सांगतात तुम्हाला डॉक्टर. काय सांगू डॉक्टर आपण यांना? जसं मी पहिले सांगितलं की मोबाईल जास्त बघितल्याने होते काय, आपण नियर ॲक्टिव्हिटी खूप जास्त करत राहतो, जवळचे कामं खूप जास्त करत राहतो. तर त्यामुळे काय होते की मायोपिया खूप जास्त डेव्हलप होतो. मायोपिया म्हणजे ज्याला आपण मायनस नंबर जो म्हणतो तो खूप लवकर प्रोग्रेस व्हायला लागतो. तर त्यामुळे मायोपिया खूप लवकर डेव्हलप व्हायला सुरुवात होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकसारखं जेव्हा आपण स्क्रीनकडे बघतो तेव्हा आपल्या डोळ्यांची ब्लिंकिंग रेट जी आहे, ज्याला म्हणजे आपण पापण्या उघडझाप जे करतो ते फार कमी होऊन जाते आणि त्यामुळे डोळ्यात ड्रायनेस निर्माण होते. आता न दिसणे ही तर एक खूप कॉमन कारण आहे ज्यामुळे पेशंट माझ्याकडे येतात. पण दुसरं जे कारण आहे की डोळे असे सुजलेले, सतत लाल असे ठकल्यासारखे डोळे किंवा डोळ्यात सतत पाणी येणे ही एक दुसरी मोठे कारण आहे ज्यामुळे पेशंट्स येतात. तर त्यामध्ये बरेचशा वेळेस चष्म्याचे नंबर असतात किंवा कधी कधी नसतात. पण हे जे कारणं होतात, म्हणजे हे जे सिम्पटम्स दिसतात, याचं कारण मेनली हे आहे की स्क्रीनकडे एकसारखं रीते पाहत राहणे. जेव्हा खूप गुंग होऊन जातात मुलं त्यावेळेस त्यांच्या पापण्यांची उघडझाप जी आहे ती फार कमी होऊन जाते आणि डोळ्यात आहे ना कोरडेपणा निर्माण व्हायला लागतात आणि कोरडेपणा रिलेटेड जे काही त्रास आहे ते मग त्यांना सुरू व्हायला लागतात, ज्यामुळे हे असं प्रेझेंटेशन राहते त्याचं. मला असं वाटतं त्यांचा फोन कट झालेला आहे, पण त्यांच्यापर्यंत त्यांच्या शंकेचं
प्रश्नाचं उत्तर पोहोचलेलं आहे. तुम्ही हा जो कोरडेपणा सांगितला की डोळ्यामध्ये वारंवार तुम्ही सतत एकसारखं टीव्ही म्हणा, कॉम्प्युटर म्हणा किंवा मोबाईल म्हणा ही स्क्रीन बघत असाल तर कोरडेपणा येऊ शकतो. हा कोरडेपणा वाढत गेल्याने पण काही समस्या निर्माण होतील, तर त्या कुठल्या समस्या असू शकतात? कोरडेपणा जे वाढत जाते जसं जसं, तर काय होते की नेमकं जेव्हा स्क्रीनकडे आपण एकसारखं बघतो तेव्हा डोळ्यातलं जे पाणी असते अश्रू राहते. म्हणजे आपण ब्लिंक का बरं करतो किंवा पापण्या का बरं लावतो, पापणी लावल्याने आपल्या डोळ्यातलं जे पाणी आहे ते व्यवस्थितरित्या डोळ्यात जे आहे पसरून जातं. पण आपण जर स्क्रीनकडे बघत आहे आणि पापण्या व्यवस्थितरित्या टाईमशीर बंद नाही होत असेल तर आपल्या डोळ्यातलं पाणी वाफ बनून उडून जातं. त्यामुळे काय होते की डोळे कोरडे पडायला लागतात, डोळ्यात लाली यायला लागते. जसं आपण जेव्हा कांदे चिरतो तेव्हा डोळ्याला आग होते, तशा प्रकारची आग व्हायला लागते आणि मग पाणी यायला लागते. आपल्याला वाटते डोळे कोरडे झाले मग पाणी कसं काय येऊन राहिलं, पण ते आग होऊन पाणी आलेलं असते. आणि हे पाणी मग स्किन पापणीच्या आजूबाजूची जी स्किन आहे त्याला इरिटेशन करतात, तर त्यामुळे दुसऱ्या अजून समस्या निर्माण होतात. तर यासाठी रेग्युलर आपल्याला ड्रॉप्स तर यूज करणं गरजेचे राहतात, ज्याला आपण लुब्रिकेटिंग ड्रॉप्स म्हणतो. त्यासोबतच आता हे मुलं झाले, लहान मुलं झाले, पण ज्यांचा स्क्रीनचा यूज असतो, ज्यांच्या कामात ज्यांना स्क्रीनचा यूज असतोच, सतत त्यांना कम्प्युटर स्क्रीनवर बसावं लागते, तर त्यांना आपण सांगतो की तुम्ही व्हॉलंटरीली किंवा स्वतःहून डोळे ब्लिंक करत राहायला पाहिजे. म्हणजे कसं आहे की ते पाणी व्यवस्थित पसरून जाते डोळ्यात. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा स्क्रीनचा वापर तुमचा जास्त असते तर एक 20-20-20 रूल असते, ज्याच्यात आपण म्हणतो की प्रत्येक 20 मिनिटाच्या नंतर तुम्ही 20 सेकंदाचा ब्रेक घ्या आणि 20 फुटाच्या गोष्टीकडे बघा, म्हणजे दूरच्या गोष्टीकडे बघा. एकसारखं जेव्हा आपण जवळच्या गोष्टींकडे बघत राहतो तर आपल्या डोळ्यांचे जे नियर मसल्स आहे ते खूप एक्सेसिव्हली यूज होतात आणि कुठलंही मसल एकसारखं जर यूजमध्ये असेल तर ते थकायला लागतं आणि मग त्यामुळे डोळ्यात थकवा येणे, म्हणजे सतत असे डोळे थकल्यासारखे वाटणे, हा पण त्रास निर्माण होतो. तर जेव्हा आपण थोडंसं त्यांना रिलॅक्सेशन देतो नियर ॲक्टिव्हिटीपासून, त्यामुळे डोळे रिलॅक्स होऊन जातात आणि डोळ्यावरचा तणाव कमी होते. तर हे असं प्रत्येक 20-20 मिनिटांनी रिपीट केल्या पाहिजे. म्हणजे एकूणच आपण सगळ्यांसाठी सांगू शकतो की ज्यांना स्क्रीन भरपूर वापरावं लागतं तर त्यांनी पण सतत डोळ्याची उघडझाप करावी आणि काळजी पण घेतल्या गेली पाहिजे. यापैकी काही आजार जे असतात, जे जन्मजात असतील डोळ्यांसाठीचे, ते कुठले कुठले असतात? जन्मजात येणाऱ्या बिमाऱ्यांपैकी सगळ्यात कॉमनली तर आजकाल जसं पाहिलं आपण की खूप कमी वयात जन्मलेले बाळ हे खूप जास्त प्रमाणात, म्हणजे जशी जशी आपली ICU केअर वाढत चाललेली आहे तसे तसे 6-6.5 महिन्यात सुद्धा जन्मलेले बाळ आजकाल म्हणजे व्यवस्थित वागू शकतात, म्हणजे त्यांचा सर्वायवल रेट फार वाढलेला आहे. पण यामध्ये काय होते की एवढ्या 6-6.5 महिन्याच्या कालावधीत जर कोणी जन्मलेलं आलं असेल बाळ, तर त्यामुळे त्यांचा डोळ्याचा विकास झालेला नसते. आपण कॉल घेऊया. हॅलो. हॅलो, मी कविता पांडे बोलते. मॅडम ना, मला हा प्रश्न होता की मुलं लहानपणापासून मुलं जे मोबाईल आहारी गेलेले आहेत अगदी कमी वयापासून, तर मी असं बघितलं प्रश्न माझ्या बघण्यात आला असा की तुम्ही अति मोबाईलच्या वापरामुळे त्याचे डोळे खूप सुजलेले आहेत आणि त्याच्या पापण्या, आपण जे म्हणतो पापण्यांची उघडझाप होते ती होतच नव्हती. तर डॉक्टरांचं म्हणणं होतं की बाबा त्यांनी खूप मोबाईल बघितला आहे, त्याच्यामुळे आहे. त्याच्यामुळे पण असं किरळेपणा वगैरे हा प्रकार होऊ शकतो का मुलांना? काय काळजी घेता येऊ शकते आपल्याला? डॉक्टर, आपण काय सांगू यांना? आता जसं मी थोड्या वेळ आधी सांगितलं की कोरडेपणा निर्माण होणे, त्यामुळे डोळे थकणे आणि त्यामुळे डोळ्यांवर पापण्यांवर वगैरे सूज येणे, हे सगळे त्रास तर आपल्याला दिसून येतात. तिरळेपणा निर्माण होणं हे ॲज सच डायरेक्टली तर रिलेटेड नाही आहे मोबाईलमुळे, पण मोबाईलमुळे चष्म्याचे नंबर लागतात. चष्म्याचे नंबर लागले तर त्याच्यामुळे तिरळेपणा येऊ शकतात. म्हणजे डायरेक्ट रिलेशन नाही आहे, पण तरी पण चान्सेस आहे त्याच्यात. कधी कधी जर खूप जास्त एक्सेसिव्ह यूज असेल तर काय होते, जसं सपोज तुम्ही एका जिममध्ये गेलेले आहे, जिममध्ये तुम्ही एकच एक्सरसाइज खूप जास्त करत आहे, तर कधी कधी एक स्पाझम निर्माण होते मसलमध्ये, तर तसं स्पाझम निर्माण होऊ शकते डोळ्याच्या मसलमध्ये सुद्धा आणि त्याच्यामुळे तिरळेपणा येऊ शकते. याचं प्रमाण फार कमी आहे, पण कधी कधी असं होऊ शकते एक्सेसिव्ह यूजमुळे. आणि मॅडम, माझा अजून एक प्रश्न होता की मुलांचे वारंवार डोळे येतात, ते जास्त येऊ नये याची आपण काळजी कशी घेऊ शकतो आपण? मेनली डोळे येऊ न देणे याच्यासाठी काळजी म्हणजे हायजीन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.
हायजीनमध्ये आपण त्यांना लहानपणापासूनच ही सवय लावू शकतो की प्रत्येक वेळेस कुठनंही आले की हँडवॉश करून घेणे किंवा त्यांच्यासोबत एक स्वच्छ रुमाल रोजचा एक खिशात ठेवायचा की कधी तुम्हाला डोळ्याला हात लावायचे असेल तर तुम्ही तो रुमाल वापरावा. ही एक गोष्ट. किंवा सॅनिटायझर त्यांच्याजवळ ठेवू शकतो की तुम्हाला जर असं वाटलंच की डोळ्याला हात लावायचा आहे तर सॅनिटायझर यूज करून, म्हणजे मेनली हायजीन रिलेटेड गोष्टी आहे त्याच महत्वाच्या आहे. किंवा घरात जर आपल्या कोणाला डोळे आलेले असतील तर त्यांचे रुमाल, टावेल, बेडशीट किंवा पिलो कव्हर्स हे सगळे थोडे वेगळे ठेवले पाहिजे, म्हणजे ते इतरांना स्प्रेड होत नाही. ताई, तुम्हाला मला असं वाटतं सविस्तर उत्तर मिळालेलं आहे. हो हो. तुमच्या सहभागासाठी धन्यवाद. आपण ज्या समस्या होत्या डोळ्यांच्या त्या संदर्भात बोलत होतो. हां, तर लहान मुलं जे लवकर जन्मलेले असतात त्यांची डोळ्यांची वाढ, जसं मी म्हटलं की ती पूर्णपणे झालेली नसते. त्यामुळे काय होतात, त्यांच्यात बऱ्याच प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे जर लवकर जन्मलेले असेल 6, 7, 8 महिन्यात, जे म्हणजे प्री मॅच्युअर बेबीज ज्याला म्हणतो आपण, तर त्यांचं जन्मल्याबरोबर किमान 1 महिन्यातच किंवा लगेच जसं जमलं तसं त्याची प्रकृती बघून त्याचं रेटिना चेकअप एक करणं गरजेचं असते. कारण रेटिनामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स आढळून येतात त्यांमध्ये. दुसरं असते की किमान जर बाकी काही प्रॉब्लेम नसेल रेटिना संबंधित, त्याचे सगळे जर झाले असेल तर कमीत कमी 6 महिन्यात किंवा वर्षभरात तरी एकदा त्याचा चष्म्याचा नंबर चेक करून घ्यायला पाहिजे. कारण या मुलांमध्ये जवळपास माझ्या नजरेत 80 ते 90% मुलांमध्ये चष्म्याचे नंबर लागतात आणि यांना डोळ्यांचे प्रॉब्लेम पुढे आयुष्यात सुद्धा असतातच. म्हणून त्यांचे सुरुवातीला किमान 1 वर्षाच्या आत डोळे आणि चष्म्याचा नंबर हा त्यांचा चेक करून घेतला पाहिजे आणि त्यानंतर पण त्यांना रेग्युलर फॉलोअप्स ठेवल्या पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण येऊ तिरळेपणाकडे. आता तिरळेपणाचे बरेच प्रकार असतात. सगळ्यात पहिला जो आहे तो कंजेनायटल म्हणजे ज्यांना लहानपणापासून तिरळेपणा असतात. तर यामध्ये कधी यांना पण चष्म्याचा नंबर प्लसमध्ये खूपशा वेळेस, मॅक्झिमली प्लसमध्ये हा नंबर बरेचशा वेळेस आढळून येतो. तर त्यांना आपल्याला लवकरात लवकर आपण जर चष्मा लावला, जसं तुम्हाला सिम्पटम जाणवलं, आपण बरेचशा वेळेस दुर्लक्ष करतो की मुला फिरवत आहे तर उगीच असं करून राहिला आहे बा, किंवा आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. पण आपल्याला जर आढळून येत असेल की हे प्रमाण आज पण दिसलं मला, उद्या पण दिसत आहे किंवा असं वारंवार दिसत आहे, तर आपण लवकरात लवकर त्यांचे डोळे चेक करून घ्यायला पाहिजे. कारण पद्धती निर्माण झालेल्या आहे की अगदी 6-7 महिन्याच्या बाळांचं पण आपण चष्म्याचे नंबर काढू शकतो आणि आपण त्याला लवकर डिटेक्ट जर केलं तर समोर जे लेझी आयचे जे सिम्पटम्स असतात हे सगळे आपण प्रिव्हेंट करू शकतो. हा झाला जन्मतःचा. आणि बरेचशा वेळेस जे दुसरे प्रकार असतात हे जवळपास आपल्याला 1.5 ते 2 वर्षाच्या जवळपास आपल्याला आढळून यायला लागतात, ज्याच्यात डोळा कधी मॅक्झिमली म्हणजे बाहेर जायला लागतो. कधी कधी तुम्ही जर बघाल की पेशंट येतात तेव्हा ते सांगतात की प्रकाशात किंवा उन्हाकडे जेव्हा बघितलं किंवा बाहेर गेलं तेव्हा तो डोळा जास्त तिरळा करतो किंवा एक डोळा बंद करून देतो. तर हे त्यावेळेस त्याला डबल दिसण्याचा त्रास होतो. म्हणून प्रिव्हेंट करण्यासाठी तो काय करतो मुलगा की एक डोळा बंद करून देतो जेव्हा तो तिरळेपणा दिसायला लागतो त्याचा. तर ही एक खूप कॉमन म्हणजे पेशंटची सिम्पटम असते. आणि त्यानंतर मग जर काही मार लागलेला असेल किंवा नसेला लकवा लागलेला असेल तर हे त्यानंतर आढळून येणारे कारणं असतात. आणि 1.5-2 वर्षानंतर जर चष्म्याचा नंबर डेव्हलप होत असेल, चष्म्याचा नंबर जर दोन्ही डोळ्याचा सारखा असेल तर त्यात तिरळेपणा दिसून येण्याचे चान्सेस थोडे कमी असतात. पण जर दोन्ही डोळ्यांमध्ये अंतर जास्त असलं, म्हणजे एका डोळ्यात जर 1च आहे आणि दुसऱ्या डोळ्यात 4-5चा नंबर आहे, जर दोन्ही डोळ्यांमध्ये अंतर जास्त असलं तर काय होते की मेंदूची प्रवृत्ती राहते की ज्या डोळ्यांनी बऱ्यापैकी दिसते आपल्याला, आपण तो डोळा वापरायचा आणि ज्याने त्याला कमी दिसत आहे तो डोळा तो नकारायला लागतो. तर हळूहळू काय होते की ब्रेन काय करते की जो चांगला डोळा आहे तोच वापरत राहते आणि या डोळ्याकडून येणारे जे चित्र आहे त्याला तो नकारायला लागतो. आणि तो नकारायला लागला की डोळा जो आहे तो फिरायला लागतो आणि मग आपल्याला तिरळेपणा जाणून येतो. पण मूळ कारण काय आहे याच्यात? चष्म्याचा नंबर. म्हणून जर आपल्याला असं वाटत असेल दूरची दृष्टी कमी आहे तर मग त्याला जर आपण त्वरित चष्म्याचा नंबर देऊन जर आपण तिरळेपणा त्या केसमध्ये आपण व्यवस्थित त्यांना ट्रीट करू शकतो आणि यासोबतच जी अम्ब्लायोपियाची ट्रीटमेंट आहे ती आपण लगेच सुरू करू शकतो. आपल्याला फोन कॉल येतोय, आपण तो घेऊया. हॅलो. हा, नमस्कार. मी मंगेश शिरकर बोल.
हां हां बोला मंगेश शिरळकर बोलत होतो. बोला बोला. आकाशवाणी अकोला केंद्राला आपला फोन लागला आहे आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हा मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा होता हं, हं. की बा लहान मुलांना तिरळेपणा काय येतो आणि त्याच्यावर काय उपयोग करू शकतो? बरं बरं डॉक्टर, आपण काय सांगू यांना? तिरळेपणा येण्याचे कारण जसं मी सांगितलं आधी की लहानपणापासून पण असू शकतात. दुसरं कारण असते चष्म्याचे नंबर लागणे. चष्म्याचा नंबर जर आपण त्यांना योग्य वेळात जर दिला तर आपण तो तिरळेपणा प्रिव्हेंट करू शकतो. तिसरं महत्त्वाचं कारण असते की डोळ्यात जर काही समस्या असेल, जसं रेटिनाचा काही प्रॉब्लेम असेल, लहानपणापासून जर मोत्याबिंदू असेल, काचबिंदू असेल किंवा डोळ्याचा कुठलाही आजार जर त्यांना लहानपणापासून असेल आणि तो डोळा निकामी असेल, ज्याला उपयोगात नाही आणत आहे मुलगा, तर त्यामुळे पण तिरळेपणा डेव्हलप होऊ शकतो. तर यासाठी आपल्याला जर आढळत असेल तर योग्य वेळी त्यांना जसं तुम्हाला लक्षात आलं तसं लगेच तुम्ही दाखवल्या पाहिजे, त्याची ट्रीटमेंट केल्या पाहिजे. म्हणजे बरेचशा वेळेस आपण तिरळेपणा डेव्हलप होण्याच्या आधीच त्याला जर ट्रीट केला तर पुढचा तिरळेपणा जो आहे तो आपण प्रिव्हेंट करू शकतो. आणि यावर शेवटचा उपाय म्हणजे तिरळेपणाचं ऑपरेशन जर सगळे आपण करूनसुद्धा जर तिरळेपणा पूर्णपणे ठीक होत नाही आहे तर आपण ऑपरेट करून पण त्या तिरळेपणाला पूर्णपणे ठीक करू शकतो. मला असं वाटतं मंगेश भाऊ तुम्हाला विस्तृत असं उत्तर मिळालेलं आहे. हो मॅडम, हां, आणि तुमच्या सहभागासाठी धन्यवाद. धन्यवाद मॅडम. म्हणजे एकूणच तुम्हाला जर चष्मा लागणार असेल किंवा दूरचं दिसत नाही आहे आणि त्याकडे जर तुम्ही वारंवार दुर्लक्ष केलं आहे तर डोळ्यामध्ये तिरळेपणा निर्माण होऊ शकतो. हो. आणि त्यावरती फक्त चष्मा हाच उपाय आहे का किंवा आणखीन काही उपाय करायला लागतात? आता जसं मी म्हटलं की लेझी आयबद्दल मी थोडं सविस्तर सांगेल, कारण हे खूप दुर्लक्षित गोष्ट आहे. म्हणजे आता डोळ्याचा अंधळेपणा याचे बरेचसे कारणं असतात, पण हे अंधळेपणा बऱ्याचशा वेळेस असं असते की त्यांना आपण ठीक नाही करू शकत. पण अम्बलायोपिया हा असा एक आजार आहे किंवा लेझी आय हा असा एक आजार आहे जो प्रिव्हेंटेबल ब्लाइंडनेस ज्याला म्हणतो, म्हणजे जे आपण थांबवू शकतो. बऱ्याचशा वेळेस लोकांना लक्षातच नाही आहेत की आपल्याला एका डोळ्याने कमी दिसते. वयाच्या 30-40 वर्षानंतर जेव्हा कधीतरी ते एक डोळा बंद करतात तेव्हा त्यांना लक्षात येते की आपल्याला दुसऱ्या डोळ्याने काहीच नाही दिसत. तर ही जी गोष्ट आहे ही लहानपणी त्याची ट्रीटमेंट नाही झाली आहे म्हणून ती त्या वयात आपल्याला दिसून येते. तर जसं मी सांगितलं की ब्रेन एक डोळा जास्त वापरते, दुसरा डोळा कमी वापरते, तो जो कमजोर डोळा आहे तो. तर आपण काय करतो, त्याला आपल्याला आळस काढायचा आहे तर आपण जो त्याचा चांगला डोळा आहे तो त्याला बंद करायला लावतो आणि दुसऱ्या डोळ्याने बघायला लावतो. याने काय होते की सगळा जो ताण आहे तो जो कमजोर डोळा आहे त्या डोळ्यावर येते आणि त्याची नजर वाढण्यात मदत होते. पण ही ट्रीटमेंट वयाच्या 30-40 वर्षात आपण नाही करू शकत, कारण डोळ्यांची जी डेव्हलपमेंट आहे ती वयाच्या 7 ते 10 वर्षापर्यंतच होत असते. त्यानंतर ती नजर बनत नाही. म्हणून अम्बलायोपियाची ट्रीटमेंट वयाच्या 7 वर्षाच्या आधी जर झाली तर त्याचे रिझल्ट जे आहे ते आपल्याला पूर्णपणे येतात. आणि जे प्रिव्हेंटेबल ब्लाइंडनेस आपण म्हणतो हे त्यालाच म्हणतो की आपण ही ब्लाइंडनेस प्रिव्हेंट करू शकतो, कारण पुढे अम्बलायोपियावर काही ऑपरेशन किंवा इलाज किंवा इंजेक्शन असे काही उपाय नसतात. म्हणून हे प्रिव्हेंटेबल ब्लाइंडनेसमध्ये येते आणि म्हणून त्याला लगेच डिटेक्ट करून त्याला जर ट्रीट केलं तर त्या डोळ्याचा अंधळेपणा आपण लहानपणीच प्रिव्हेंट करू शकतो. इतर जे कारणं असतात चष्मा लागण्याचे शालेयवयीन मुलांमध्ये आपल्याला आढळतं की खूप वेळा त्यांना बोर्डवरचं दिसत नाही आणि मग कुठे लक्षात येतं की याला दूरचा चष्मा लागतोय का. तर असे कुठले कारणं असतात की ज्याच्यामुळे या वयामध्ये चष्मा लागतो त्यांना? चष्म्याचा नंबर लागणे याचं सगळ्यात मेन कारण जसं मी सांगितलं की नियर ॲक्टिव्हिटीज खूप जास्त होणे. आता पहिलेच्या काळात तुम्ही बघितलं असेल की 10वी-12वीत जेव्हा मुलं जायचे त्यावेळेस हमखास सगळे पॅरेंट्स चेक करायला यायचेच की त्यांना काही ना काही डोळ्यासंबंधी त्रास राहायचाच आणि त्यावेळेस ते डिटेक्ट व्हायचे. आता त्यावेळेसच का बरं हे प्रॉब्लेम्स डिटेक्ट होतात, कारण त्यांच्या नियर ॲक्टिव्हिटीज म्हणजे अभ्यास खासकर हे जास्त वाढून जायच्या, त्यामुळे त्या एजमध्ये त्यांना नंबर लागायचे. आणि आता काय झालं आहे की सगळं ऑनलाईन अभ्यास आणि मुलांचे बाहेर खेळणं जाणं कमी जाणं, त्यामुळे सतत एक नियर एन्व्हायरमेंटमध्ये मुलं राहायला लागलेले आहे. त्यामुळे मायोपियाचं जे प्रोग्रेशन आहे ते खूप जास्त प्रमाणात होतात. म्हणजे आता अभ्यासाला आपल्याला पर्याय नाही आहे, पण अननेसेसरी मोबाईल यूज पण मुलांचा खूप जास्त असतो. जे खूप लहान मुलं असतात त्यांचे गेम्स वगैरे जे आहे त्यावर ते सतत इन्वॉल्ड असतात, सतत स्क्रीन बघत असतात.
उगीच रील्स बघत असतात, सोशल मीडियाचा खूप जास्त एक्सेसिव्हली यूज होतो. तर ऑलरेडी आपला अभ्यासाचा जो टाईम आहे, म्हणजे अभ्यासात आपण नियर ॲक्टिव्हिटीज ऑलरेडी करतो, त्यातल्या त्यात आपण ॲडिशनली काय करतो की आता मला फ्री टाईम आहे तर मी मोबाईलच बघणार. म्हणजे जो फ्री टाईम आहे तो पण आपण मोबाईलमध्ये किंवा नियर ॲक्टिव्हिटीमध्येच घालवत आहोत. तर म्हणजे सतत तुम्ही नियर ॲक्टिव्हिटीजच करत आहे, तर डोळ्यांना रिलॅक्सेशन अजिबात भेटत नाही आहे. तर म्हणून आपण प्रत्येक वेळेस सांगतो की जर आपल्याला असं पाहिजे की आपला नंबर जास्त प्रोग्रेस नाही झाला पाहिजे, तर सगळ्यात पहिले तर मी तेच सांगते की अननेसेसरी मोबाईल यूज हा टाळला पाहिजे. जेव्हा तुम्हाला ब्रेक आहे तेव्हा तुम्ही एक चक्कर मारून या, घरातून बाहेर जाऊन या, बाहेर गॅलरीत उभं राहून तुम्ही बाहेरचं बघा. म्हणजे काय होतात की त्या याच्यात डोळे थोडे रिलॅक्स होऊन जातात. दुसरी गोष्ट म्हणजे बरेच वेळा मुलांना सवय असते स्टडी लॅम्पमध्ये एकच लाईटमध्ये ते अभ्यास करतात. तर रूममध्ये इल्युमिनेशन जे आहे, म्हणजे लाईट प्रकाश जो आहे तो खूप चांगला असला पाहिजे जेव्हाही तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आउटडोअर ॲक्टिव्हिटीज, की बाहेरच्या खेळात तुम्ही कधी 1 तास तरी म्हणजे 1 तास तरी घालवल्या पाहिजे. कमीत कमी लहान मुलांनी तरी, ठीक आहे 10वी-12वीतले मुलं नाही करू शकणार ही गोष्ट, पण लहान मुलांनी 1 तास तरी आउटडोअर ॲक्टिव्हिटीजमध्ये घालवायला पाहिजे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट आहे की सकाळची कोवळी ऊन त्यामध्ये 5 मिनटं तरी बसल्या पाहिजे, म्हणजे आपल्याला व्हिटॅमिन डी भेटत राहतात. तर ह्या 4 गोष्टी ज्या आहे ह्या खूप महत्त्वाच्या आहे की आपला चष्म्याचा नंबर नाही वाढला पाहिजे त्यासाठी. पण फोन कॉल घेऊया. हो. हॅलो. हॅलो, मी मंजू पाटील बोलते मॅडम. हां मंजुताई बोला. माझा मॅडमला असा प्रश्न होता, माझ्या आईचं वय हे 75 वर्ष. हां. आणि तिच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, पण तेच म्हणतात आहे की जे पडद्याला हे झालंय, डॉट म्हणा किंवा ते छिद्र पडलेले म्हणतात. हां. तर त्याच्यानंतर मग त्यांनी परत तसं सांगितलं ऑपरेशन करायला. त्याच्यानंतर पण तो प्रकार केला, पण परत ते होऊ नये म्हणून मग काय काळजी घेता येऊ शकते तिची? अच्छा. खरं तर आज आपण लहान मुलांच्या डोळ्यांविषयी बोलतो आहोत, पण ठीक आहे डॉक्टर, आपण काय सांगू यांना? कदाचित जे ते सांगत आहे ते मॅक्युलर होल असला प्रकार असू शकतो, जे ते सांगत आहे त्यानुसार, आणि त्यावर सर्जरी हाच उपाय असते. गोळ्या औषधांनी वगैरे त्याला आपण ठीक नाही करू शकत. तर एक रेटिना तज्ज्ञांकडून आपण त्याचं जर ऑपरेट करून घेतलं, पण ते पण असं असते की त्यांना एक ड्युरेशन असते. ते जर मॅक्युलर होल बऱ्याच दिवसापासून असते तर त्यांना पूर्णपणे रिकवर होण्याचे चान्सेस जे असतात ते थोडेसे कमी होऊन जातात. जितक्या अर्ली डिटेक्ट झालं आणि जितक्या लवकर त्याला आपण ट्रीट केलं तेवढं ते पूर्णपणे ठीक होण्याचे चान्सेस जास्त राहतात. पण हे केस टू केस डिपेंड करते की छिद्र किती मोठं आहे, काय आहे, ड्युरेशन किती आहे त्याचं, या सगळ्या फॅक्टर्सवर पण ते बऱ्यापैकी अवलंबून असते. ठीक आहे मंजुताई, धन्यवाद. जाता हा महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की निरोगी डोळ्यांसाठी काय आहार घेतला पाहिजे? निरोगी डोळ्यांसाठी सगळ्यात पहिले सगळ्यात महत्त्वाचं आजच्या जगात म्हणजे मोबाईलचा अननेसेसरी यूज टाळावा. जर तुमचं प्रोफेशन असेल तर त्याला ऑप्शन्स आहे की स्क्रीनवर यूज करताना ब्लिंक रेट वाढवणे, 20-20-20 रूल फॉलो करणे, किंवा कंटिन्यू एक लुब्रिकेटिंग ड्रॉप तुम्ही सुरू ठेवला पाहिजे. आणि लहान मुलांमध्ये अननेसेसरी जे मोबाईलचा यूज आहे, म्हणजे आजकाल आपण बघितलं आहे जसं जेवण करताना सुद्धा मुलं मोबाईलशिवाय जेवण करत नाही. तर ही जी सवय आहे ही टाळल्या पाहिजे, कारण ही नुसती तुमच्या मुलांच्या डोळ्यांवरच असर नाही करत आहे, त्यांच्या मानसिकरित्या पण त्याच्यावर खूप जास्त असर होत आहे. एकदा डोळ्याचे विकार तुम्ही ठीक करू शकाल, पण मानसिकरित्या त्याच्या मेंदूवर जो त्याचे दुष्परिणाम होत आहे ते आपण पूर्णपणे प्रिव्हेंट नाही करू शकत. म्हणून सगळ्यात पहिले तर माझं हेच म्हणणं आहे की अननेसेसरी मोबाईल यूज हा टाळला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आहारात आपण काय घेऊ शकतो, तर पिवळे केशरी रंगाचे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स जे असतात तर ते आपण जास्त म्हणजे खाण्यात ठेवायचे, म्हणजे त्याच्यातून व्हिटॅमिन ए जे डोळ्यांसाठी खूप चांगलं असतं ते आपण जास्त प्रमाणात भेटू शकते. तिसरी गोष्ट आहे की हिरव्या पालेभाज्या ह्या जेवणात बऱ्यापैकी प्रमाणात असल्या पाहिजे. चौथं आहे अक्रोड. अक्रोड जर सकाळी आपण भिजवून जर खात असेल तर त्याच्यात ओमेगा 3, 6 फॅटी ॲसिड जे असतात त्यामुळे आपल्या पापण्यांचं टेक्स्चर चांगलं असतात. तर जेवणातल्या ह्या ज्या सवयी आहे ह्या आपण रुटीनली फॉलो केल्या पाहिजे. आज आपण श्रोत्यांच्या सर्व शंकांचं, प्रश्नांचं समाधान केलेलं आहे. श्रोते हो, आजचा कार्यक्रम आपण इथेच समाप्त करतो आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.
हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं होतं गणेश ऑप्टिकल्स अकोला, वानखडे नेत्रालय. तोच अनुभव, तोच विश्वास, तीच काळजी आता नवीन जागेतही. लवकरच आपल्या सेवेत. नवीन पत्ता GMD मार्केटच्या बाजूला, रामनगर, अकोला. अधिक माहिती करता संपर्क 8379862010. डॉक्टर नेहा निलेश वानखडे, MBBS, DOMS, FGO, FPOS, बाल नेत्ररोग आणि तिरळेपणा तज्ज्ञ. वानखडे नेत्रालयाला उपलब्ध सुविधा: लहान मुलांचा अचूक चष्मा नंबर, लेझी आय निदान आणि उपचार, तिरळेपणाचे निदान, उपचार आणि शस्त्रक्रिया, लहान मुलांचा मोतीबिंदू निदान आणि उपचार, लहान मुलांचा नासूर निदान आणि उपचार, न्यूरो ऑप्थॅल्मिक सर्व्हिसेस. लवकरच आपल्या सेवेत. नवीन जागेत. नवीन पत्ता GMD मार्केटच्या बाजूला, रामनगर, अकोला. अधिक माहिती करता संपर्क 8379862010. श्रोतेहो, आपण ऐकत होतात हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमाचा विषय होता लहान मुलांमधील तिरळेपणा, डोळ्यांचे विकार आणि उपचार. सहभाग होता बाल नेत्ररोग आणि तिरळेपणा तज्ज्ञ डॉक्टर नेहा वानखडे यांचा. सूत्रसंचालन केलं होतं ज्योती हातेकर यांनी. तांत्रिक सहाय्य होतं बाळासाहेब खराटे यांचं. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे.